राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नाना पटोले आक्रमक. पंतप्रधान मोदी जिथं जिथं हात लावतात तिथं उद्ध्वस्त होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून घाईमध्ये पुतळ्याचं अनावरण. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले. मोदी लवकरच संजय राऊतांवर हात ठेवतील. संजय राऊतांच्या मोदींवरील टीकेनंतर राहुल नार्वेकर यांचा मिश्किल टोला. वाऱ्याचा ताशी वेग 45 किलोमीटर असल्यानं पुतळ्याचं नुकसान. तात्काळ पुतळ्याची उभारणी करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. तर दोषींवर सक्त कारवाई होणार, अजितदादांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या डोक्यात हवा गेल्यानं जमिनीच्या वर उडत आहेत. छत्रपतींचा असा अपमान मुघलांनी देखील केला नाही. शिंदेंकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम. संजय राऊतांचा हल्लाबोल. शिवरायांचा पुतळा कोसळणं दुर्दैवी. लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार. त्याच ठिकाणी 100 फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करण्याची मागणी करणार. दीपक केसरकर यांची माहिती. शिवरायांचा अपमान. महायुती सरकारनं महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा. सतेज पाटलांची मागणी. सरकारच्या वतीनं जनतेची माफी मागतो. आशिष शेलार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. शिवरायांचा पुतळा कोसळल्याची बातमी वेदना देणारी. 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा? राज ठाकरेंचा ट्विट करत सवाल. पुण्यात शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची बैठक. मी निवडणूक लढवावी हा कार्यकर्त्यांचा आग्रह. कार्यकर्त्यांचा आवाज वरिष्ठांपर्यंत पोहोचवला. भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटील आमच्यासोबतच राहतील. भाजप मजबूत. येत्या काळामध्ये भाजपात अनेक प्रवेश होणार. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर विवेक कोल्हे आणि शरद पवारांचा एकाच गाडीतून प्रवास. विवेक कोल्हे पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. विधानसभेत विजयाची हंडी आम्हीच फोडणार. लाडकी बहीण लाडका भाऊ नंतर लाडका गोविंदा योजना आणली. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. मुंबईच्या मागाठाण्यामध्ये प्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्टकडून दहीहंडीचं आयोजन. कार्यक्रमात गौतमी पाटीलनं ठेका धरला. दहीहंडी उत्सवानिमित्त राज्यभरात उत्साह. महिला अत्याचाराविरोधात पोस्टर झळकले. विविध कार्यक्रम आणि देखावे. दहीहंडीला अभिनेत्यांची देखील उपस्थिती. खालच्या दर्जाचा आरोप केल्याबाबत अद्दल भोगावी लागेल. कायदेशीर कारवाई करणारच. अंजली दमानिया यांच्याकडून अजित पवार गट, सूरज चव्हाण यांना मानहानीची नोटीस. मुख्यमंत्री का राज्यातील सर्व शाळेत जाऊन पहारा देणार का? विरोधकांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी ओसरण्यास आता सुरुवात. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी ओसरलं. गंगापूर धरणामधून विसर्ग अजून कमी होण्याची शक्यता.